डोक्यात नाही बिंदोक आहे बिंदोक. तुम्ही छान आहे. तर हाय माझ्या भावनो बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आमची छोटीशी दुनियामध्ये. तर आज तुमच्या वहिनी आज घरी आहे, म्हणजे थोडं फोनामध्ये दिक्कत आली होती म्हणून तिला आज सुट्टी पाळली. तर तिच्यासाठी काही स्पेशल बनवतोय. तिला माझ्या हाताची एक वस्तू आवडती, तर चला आपण तिला पहिले विचारून घेऊ, मग तिला बनवून खाऊ घालू. आहे का नाही का बायको? हाय माझ्या बहिणी कसे आहेत? हा आलू कच्चे आहे आमचे आलू पा बर. हा शाळेत जाणार आहे ती. हाँ बोल बायको, क्या खाएगी आज? तुम्ही बनवून देताय अरे तेरा नवरा बनाएगा. तर तुमच्या हाताचा आहे ना अंडा डोसा मस्त आहे. अंडा डोसा मस्त आहे. हो हा तर भावांनो बहिणींनो, मी अंडा डोसा लय भारी बनवतो अशी ही म्हणते. खूप छान बनवता. हा मला काही माहित नाही ते जास्त, आपण जास्त काय खाल्ला नाही येतो. फक्त हिच्यासाठी स्पेशल मी शोधला होता एकदा, नाही, असं नाही, बनवून चांगलंच पाहिलं होतं बनलं. एकदा, चांगलंच पण तो चांगला बनला. कारण की मी कॅफे मध्ये जॉब करत होतो ना, तर मी असं नवीन नवीन काही बी लय बनवायचो. तिथं बी कॅफे मध्ये बी आमच्या ऑफिस म्हणजे कॅफे मध्ये ती व्हेरायटी नव्हती, ती बी मी शोध लावून लावून काहीतरी अलग अलग बनवायचो आहे ना. काय काय बनवायचं ना. तर आज आपण तिच्यासाठी स्पेशल अंडा डोसा बनवू. जावा ना डोसाचं पीठ तर घेऊन या. ते घेऊन आलोय मी खाली गाडी. ते म्हणजे तुम्हाला माहितीच होतं का? हा, मलाच खाणं होते, पण तुला विचारतोय दाटो. अरे तर बापरे. बायकोचं थोडं असं वाटलं नाही पाहिजे, झगडा झाला नाही पाहिजे भाऊ. यांना मला बिना विचारता आणलंय, कारण की बायको खुश तर सगळं खुश, बरोबर का नाही. खुश ठेवा ना बायकोला. जावा अंडा डोसा बनवा. यो आमचा अंडा आणि एवढं जोशात का मारता हो? हळू हळू मारा असं असं. गेली बाई सख्खी बायको आली. अहो जिंदीच आहे ना. तिला म्हणलं खाय थोडं इंग्लिश अंड. शी. अंड खाऊन बाई बायको झाली थंड. जावा बनवा ना हो डोसा. तर एवढ्या दिवसात बनवताय काही ना काय. तर भावना बहिणींनो, त्याच्यासाठी मी 2 कांदे आणि 1 टमाटर घेते. तर सगळं तुम्हाला, तर भावना बहिणींनो मी कांदे वंदे कापून घेतले. आणि पीठ तर माहिती तुम्हाला कसं म्हणतं डोसाचं पीठ, का सांगणं पडेल ते बी. तर काही नाही, थोडे तांदूळ घ्यायचे, 10-20 रुपयाची उडदाची डाळ, सफेद उडदाची डाळ आणि इनो पावडर टाकून रात्रभर भिजू घालायचं. आणि सकाळी इनो टाकून त्याला मिक्सर मध्ये गार 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 गार. आणि बघू शकता आपलं डोसाचं पीठ बी लय भारी बनवतं. अरे असं का? हा तुला आठवण नव्हतं का? तुम्ही बोलले नाही का त्याच्यात मी डोस्याचं पीठ आणलेलं आहे, डोस्याचं. हा तर रेडीमेडच आणलंय, पण मी तुम्हाला रेसिपी सांगतोय. काय आपण रेडीमेडच आणलं, पण मला येतं सगळं बनवता. मला सांबर बी बनवता येतं सगळं. मला 110हून जास्त व्हेरायटी बनवता येते. मी कुकिंग चॅनल कधी ओपन केलं ना, तर ते एकदम हिट जाईल हिट. तुम्ही असे वडापाव खायला नसेल ना, मला 11 टाईपचे वडापाव बनवता येतात. किती टाईपचे? 11 टाईपचे वडापाव. म्हणजे कोण वडापाव, पनीर, मिक्स व्हेज वडापाव. म्हणजे असे मी कॅफेमध्ये जॉब करत होतो ना, तिथं ट्रेनिंग मॅनेजर होतो मी पुण्यामध्ये. तर आज माझ्या बायकोसाठी स्पेशल अंडा डोसा एकदम खतरनाक. आता तुम्ही बघा फक्त कसा बनवतो मी. आणि त्याच्यासाठी आपण हे हत्यार घेतलंय, बंदूक ही बंदूक. आणि या हत्यारला आहे ना, हे बघा. हत्या. आलते काय आलं? एवढा मोठा माणूस आहे हो. नाही करत. अरे राहू द्या. बरं बोला ना. या हत्यारमध्ये किती पावर आहे. बायका कोणाला घाबरत नाही, पण या हत्यारला लय घाबरते. आणि शपथ आहे भाऊ, बाबासाहेब शपथ खोटं नाही बोलत, लय घाबरते. काय होत नाही याला तर. बोले. घेशील का? हैराण करशील मला तू. हा बघा अर्चना मला नाही भीती वाटते बोलली ना. भावा असं असतं. आमची आरोग्य नाही घाबरत याला, तरी बाई घाबरते. तर आता चला बनाव आपलं. हे आपला देशी हत्यार गॅस चालूच होता. आपला देशी हत्यार आहे. अरे पायवर ते बरोबर दिसतंय का मागो? गॅसचा वास येतोय. कपडा हे यूज करू. तुम्ही बनवणार आहे.
पप्पा मला डोसा बनवतात. आणि सगळ्यात भारीच पाणी वापरतो, लोकल पाणी नाही वापरत. भिजलेली लगी. पैशाचे कमी थोडी आहे आपल्याकडे. काय पैसा आता बायको कमवती तर मग उडवायचे ना नवऱ्यानं. नवऱ्याच्या पैशावर कशी बायको अशी खसखस उडवती. काय उडवले तुमचे पैसे मी? नाही उडवतच नाही तू. काय उडवलं ते सांगा ना. तर आपण त्याच्या पहिले थोडे 2 अंडे सोलून घेऊ. आणि पसारा करू नका किचन वर. पसारा होईनच ना. एका साईडला ठेवा. तर मनाचं पसंत करू राहिलो तर वाना बहिणीनं अंडे बॉईल करून घेतले 9. या तडका मारो तडका. अगं ते पाणी लवकर बनवा, भूक लागली मला. बाय मशीन आहे का इथं लवकर बनवा. आम्हाला कसं बोलता? हा? आज आम्ही स्पेशली फक्त बायकोसाठी स्पेशल डोसे. आम्ही काय मशीन? हे बघू शकता तुम्ही. सपासप सपासप. हो डोसा आहे डोसा. अरे बायकोसाठी मोठा मोठा डोसा. अरे आपण गोलच डोसा बनवतो बाई. दाखव इकडं इकडं आण. अरे फोन काढून आण ना. तर आता गॅस फास्ट करायचा थोडासा. आपण घेतली एक शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी. बापरे कसं खुलं. बापरे बघा यांचा डोसा. बापरे काय चक 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 वर. तुम्हाला म्हटलं डोसा टावा थोडा खराब आहे. अरे खराब नाही, 1 नंबर आहे. ती चटणी कुठे मी आणली ती. चालेल चालेल चला. फ्रीज मध्ये आहे ना. शेजवान चटणी. आज सरक माग थोडं केचप पण टाकणार. हा. हेच येत आहे हिरवी चटणी तुम्ही आणलेली. चालेल नाही, हे लावतो. थोडं केचप बी घेऊ आपण. थोडं आरती थोडं हे खाती मराठाचा. काय खाते? हात धुतलेले का? मग नाही हाताने धुतले. मिराज का पावर आहे गायच्या. तू पहिला हात धुवा. चप्पा अरे धुतले ना बघ. पक्का दाखवा. अरे टेस्ट कसा येतो. पाणीपुरी खाते ना पाणीपुरी. तर पाणीपुरीचा टेस्ट कसा येतो तुला माहित नाही का. काय करते पाणीपुरी वाले भाई. यार नोका फेवरेट असते ते बायकांच्या. कशाला खाली आणि पाणीपुरी या मग तसंच असतं ते. तुला काय माहित. मग आता आपण घेऊ थोडी शेजवान चटणी. मसाला डोसाचं पीठ घ्यायचं होतं ना. ते बटाटे बॉईल करून नाही ठेवले होते का. मी तर ते बटाट्याची भाजी केलेली. हे बघा त्यासाठी ते बॉईल केलेलं. मला काय माहिती तुम्ही डोस्याचं देणार आहे मला सरप्राईज. आणि मी यांना सांगितलं पण नव्हतं की मी सुट्टी घेणार आहे करून. हा मीच खाणार होतो एकला घरी बनवून. ले शाने म्हणजे एकटे एकटे खातात आहे. हा अजून मला थोडं म्हणलं आम्हीच खावा. तर झालं भावना. बघू शकता तुम्ही शेजवान चटणी लावली. काही नाही एकदम सोपं आहे. आपल्याकडे एवढं सामान्य नाही. बटाके बी टाकते पण आपण आता बटाके नाही तर काय करा. बघा याचा डोसा. ओ 8 हिरो पाणी. इझी काही एवढं हे नाही उलट नाही. बघा तोंडात हात नका घालू. टेस्ट लागते ना बाई. तुला काय माहिती. मी म्हटलेलं ना ते चिपकतं त्याला थोडं डोस्याचं. अरे यार तवा आमचा थोडा खराब होईल भावना बहिणी. अरे चिपकला बा पुरा. अरे पकडा इकडे. अरे मी काढून देते थांबा ना. मला लावजा हात. थोडा आमचा डोसाचा तवा खराब आहे
मी म्हटलं तुम्हाला की जितका आहे ना तितकाच मग फिरवजा तितकाच करून. फिरवला होता. पुरा डोसा तुटला बाय आमचा. पुरा अंडा डोशाचे पचका झाला. तुम्ही तर काम वाढवून ठेवतात माझं. हा हे बघा आमचा डोसा. पुरी मेहनत माझी वाया गेली. एवढा मस्त डोसा बनवला होता ना. पण मी जसं बोलले तसंच करायचं होतं ना. तर मी तसाच केलता ना व त्यासाठी स्पेशल बनव म्हणलं तर असं करू राहिली का नाटके. अरे हे असं असतं पा हिच्यासाठी मेहनत. म्हणलं किती दिवसाच्या बाजात हिनं मला सांगितलं होतं भा डोसा तवा खराब आहे. पण ते झालं आता. मग मी काय करू आता बा. या पाहिजे डोसा आमचा. तू आहे ना जास्त फडफड फडफड नको करत जावा. मग काम का वाढवून ठेवतात माझं. मग काम काय मग आता झालं ते काय त्याच्यात काय काम व्हायला तो बनवतो तो हा डोसा तूच. चाललंय आता स्वतः झालं नाही. तू आहे ना लाडाचा आळदत नको जातो. आणि हाताने असं दाखवायचं नाही हा, मारायचं हर गोष्टीत. हिचं ना असंच असतं. हिच्यासाठी म्हणलं हिच्यासाठी स्पेशल मी मस्त डोसा बनव म्हणलं हिला. आता ते काय झालं पण तवा तुम्हाला म्हटलं ना जितकं चांगलं तितकं म्हणजे डोसा बनवत. एवढं चाललंय म्हणजे डोसा बनवत. असं असतंय बायांचं. येत नाही काय नाही. एवढा गोल डोसा तो बी होतो का. अरे हे काय डोसा आहे हा, डोसा मग आहे. चिपकला तर मी काय करू आता. पण तुम्हाला बोललं तसं करायला पाहिजे होतं ना. बोलली होती तसं करायला पाहिजे होता ना. कसं केलं मग. चालले मोठे डोसे बनायला. मग हे असं असतंय ना. बयांना आहे ना आपण खुश करायचा प्रयत्न करतो ना. या बया आहे ना डोक्यात नाही बिंडोक आहे बिंडोक. आणि तुम्ही काय शाणे आहे. हट. हा, लाव. हे हत्यार आहे आमचा. चटकाच लावे ना. एवढी मोठी 80 वर्षाची बाई याला गाव. आणि तुम्ही 90. 80 वर्षाची नाही 80. मी मारे ना. मग आणि बार चालली नाही. 80 किलोची बाई 10 ग्रामच्या लायटरला घाबरती. मी मारे ना अशीच उभीच मारे. बोले नको. काय होते ना अंसाप अंसाप. खरं आहे कसं आहे येऊ शकत. तेव्हा आमची आरू बी नाही घाबरत. तेव्हा आमची आरू बी स्ट्रॉंग आहे. तेव्हा ही सृष्टी बी स्ट्रॉंग आहे. तेव्हा आरू बी स्ट्रॉंग. ही बया तर पुन्हा ते डोसा काढून टाकला आता. चाललंय डोसा बनवायला. पुन्हा त्याच्या मी आता 2-4 बनवले असते डोसे. आम्ही ना काही बी चांगलं करायचं हे करतो. पण आमचे भांडणच होत्या काहून का नाही. करायचे नाही ना भांडण्यासारखे. मग करायचं नाही. आता मी तर तुझ्यासाठी चांगलं हे बनवतो. डोसा घ्या. मग काय येते तर तवा सांगीन डोक्यात तुया. बनवतो तुया मर्जीनं. मला सांग मग मी टाकून देईन तुला गांडण ते. चालले सर हे करायला. पुन्हा बिघडून टाकला काय नाही. पुन्हा व्हेजिटेबल खराब करून टाकले. अरे बघ खराब आपण लय भारी बनवता. आता हे तवा हिचा तवाच खराब आहे तर मी काय करू. हिचा म्हणजे तुमचा नाहीये. मग तुला समजलं पाहिजे ना. तरी ते आपण बनवलं तर चांगलंच बनलंय. आता मी बनवते थांबा. तुम्हाला दाखवते. खाली मला सांगा कसं बनवायचं. वा डोसा बनवायला. खाली नाही. आय बघा इकडे बघून घ्या. शिका माझ्याकडून चालले. अरे त्या उंट भारीच बनवलं म्या. मग मी बी आज असता बनवला होता. याहीत लोक नाही इथे खराब होईल आहे ना. हा मी मोठा बनवला होता. हा बरोबर आहे. इकडे आहे ना इकडं केला होता ना तर त्याच्यामुळं तो चिपकून गेला पुरा डोसा. पण तरी बी लय भारी बनला आपला डोसा बा. कॅचअप टाकायचंय त्याच्यात. बायकोला आपल्या हातानं खाला होता. पण आता बायकोचं काम आहे. बायकालाच तो द्या. तुम्ही पण कधी आले सुरतला द्या आपल्या हातानं. काय आलं वेळा काय मी खवरायला दिसत नाही का. वेळा करू राहिली नुसते नाटके. ते कसं आहे ते किती घाण टेस्ट वाटतोय. तेच गाण वाटरला. मला तर लय भारी वाटरला. चाललंय. आता पहिल्यासारखी टेस्ट नाहीये तिच्या डोशात. शेजवान चटणी कम टाकायची होती थोडीशी. अरे अंडा टाकला असं लय भारी झालं असतं ते. चूप बसावं. काही टेस्ट नव्हता डोसा.
बरं झालं ना, काम करायला तर एवढ्या गरमीत कोण ते डोसे बनवीन. बरं झालं देवानं मा डोसा चुकवला. बायकांचं काम बायकांनाच करू द्यायचं, हा. खनपण नाही करायचं. हा तिकट झालता पण खरं. हा थोडं मीठ बी टाक जो बरं ना त्याच्यात. मला शिकवा आता तुम्ही. मी शिकवलंय तुला डोसे, तुम्हाला काय शिकवलं करून का? शिकवलंय तर शिकवलंय. हा 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 हा. याला असं बनवतात, चालले डोसे बनवायला. मी एक टमाट्याची चटणी बनवायची माहितीये ना, ती टाकायचो आपण. कुठे आहे बघ खिचणी. हा ते ब्लर ब्लर का नव्हत्या घडी घडी फोना त्या सर्व इथं ब्लड दिसतोय. तो एक टाकायचं काय अर्ध टाकायचं. अख्खं टाक मस्त घासून. हा 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 हा. ते मी खाणार हा, तुम्ही तुमच्यासाठी बनवा. हे ब्लर काऊन झालंय असं असतं. हेवी फोन नाही आणायचे कधी. मेन वस्तू तर ब्लरच व्हायला लागली. हा? फक्त चेहरे चांगले दिसायला लागले, बाकी तर मग तुम्ही सगळं कोणतं घेतलंय फिल्टर. फिल्टर नाही ना, साधं काढले फोनात. मीठ पहिला टाक, का मीठ टाक थोडं, मिरची पावडर टाक थोडं, त्याला मस्त असं टेस्ट लागला पाहिजे ना. टाकलेलं ना. मिरची पावडर पण टाका लागते का तुला टेस्ट साठी. वर पण? आता केचप टाक. हट नको, केचप नको. ते तर भावना बहिणींनो, आता हिच्या हाताचा खाणार आहे मी डोसा. डोसा खाऊन मी खाणार आहे डोसा. असा डोसा मी माझ्या हाताने खाईल. मला रे कोणी डोसा डोसा. इडली सांबर चटणी 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 इडली. या असं असते तर मस्त बी नाही. अरे हशी खुशी बघा. बनवायचं. तर बघा. बघा, अरे म्या बी तसं. बघा, दाखवा दाखवा. हा बरोबर निघालाय. चालेल डोसा बनवायला. म्या बी बाय बरोबरच बनवला होता. पाहिलं होता ना कितका गोल मस्त भारी. हे तर तेच पण काम तवा करायचं. खराब होईल तवा. अरे मी खराब मध्ये पण बघा बरोबर बनवलंय आता डोसा. गाडीचं घे. आता तू गाडी चालवती किती चालवती ती? हा? 20 ला अशी अशी टाक 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 हालत हालत. आणि मी 80 ला 40 पर्यंत पोहोचली मी. 80 चालवतो. 80 पट्ट्या. मग म्हणजे आपलं काम आपल्यालाच येते. आणि या कामात तुला माहिती कुकिंग मध्ये मी बादशाह आहे, बादशाह. ते तर तो तवा Cooking मध्ये- ते तर तवा खराब आहे अरे म्हणून. मला का नाही आलं, मला काय जमलं. हा, ते तुला आदत आहे ना त्या तव्याची. मी थोडी बनवेल कधी आहे की नाही? नाही तर बघा, आता अरे बोलताय की मला सर्व येतं ना, आता बोलतो मी कधी बनवलंय. याच्यावर नाही ना, त्या तव्यावर हे डोकत नाही. बायांना डोकंच राहत नाही. आता मग तुम्हाला लय मी डोकं असं आहे. बोलीन ना, मग दुसऱ्याला असं वाटेल ना भयाला बोलतो मी. भयाला नाही, माझ्या बायकोला बोलतो हिला डोकं नाही. डोकं तुम्हाला डोकं लय आहे का? जाऊन जास्त आहे डोकं. 150 हर्षप्पा नीट बोला. 150 बायकांना असेच नावं ठेवत असतात. 150 याला प्यार म्हणतात. प्यार जा बाबा, काय म्हणतात? नावं ठेवून प्यार म्हणतात. प्यार नावं ठेवतात आणि चालले प्रेम. याला म्हणतात प्यार म्हणतात. याला प्रेम म्हणतात. बायको प्रेम. हे बघा आता हिचं काय झालं. तुमच्या घरात आपल्याला नावं ठेवती. हे बघा, हे बघा तुम्ही. आता आता व आता व आता आता बोल 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 बोल. बोलते ना, थांबा ना. हा त्याला असा घडी मार 3 घड्या. काय बोलायला लावत होते, बोला आता. बापरे, जळतंय. वा येत आहे लय तिला लगे. अरे बाप. अरे मी आता लोक 50 डोसे करून घेतले असते पलट्या. बस हो, मी नाही करत. तुटला तुटला नाही, तुटला नाही. समजलं ना? अरे तोड ना त्याला. नाही नाही, गरम आहे. अरे नौका ना पुरा फेल. काय जाऊ दे भाऊ. तो डोसा तो होता. तो आता फायनली आमचा डोसा तयार झाला. डोसा तयार झाला. आता आम्ही खाणार. आरू डोसा खाणार. मी नाही खाणार, मीच खाणार. बॉस हट आता. हुकुम काही का बॉस.
हे आमचा ए, तू नाही ये, चल. तुला म्हटलं ना फोन नको घेत जाऊ. काय फोनाला हात लावतायस? अरे 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 अभ्यास कर अरे ना. अरे 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 लय पाहिजे तुला मम्मी मम्मी. सृष्टी तुला कोण पाहिजे बोल. हा बोल बोल. कोण प्यार करतं तुला सगळ्यात जास्त सृष्टी बोल. आंटी का अंकल बोल पटकन बोल. कोण पाहिजे आलो ते को कोण पाहिजे कोण पाहिजे बोल. ते तुला घाबरती ती मला एकलच बरोबर बोलते आहे ना आरू. दोनो नाही पप्पाच पाहिजे मला. छी म्या बनाला तर असं करत होती का. छान झालं. अरे म्या रेसिपी ती आपली रेसिपी तर छानच होती. साधी आणि सिंपल आणि जी पोट भरू 10 रुपयामध्ये डोसा भाजी खायला. कशी माशी, पण टेस्ट भारी आहे. एकदा तुम्ही पण ट्राय करा. हा आणि जे कोणी आपल्या चॅनलला आपल्या नवीन घरात असेल डोसा तवा चांगला नव्हता, पण भारी बनते. तुमच्याकडे जे केचप कोणची चटणी असेल ना सर्व मिक्स करून लावा. हा आमच्याकडे चटण्याचा बी शॉर्ट होता थोडा. हे मी इमर्जन्सी मध्ये आणलंय डोस्याचं पीठ. मला सांगितलं असतं ना तर मी सर्व चटण्या वटण्या तयार करून ठेवले असते. तर आता लोक तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला त्याच्यावर मनापासून आभार. तर तुम्ही जे कोणी नवीन असेल त्यांना आपल्याला सबस्क्राईब करून घ्यावा आणि कमेंट बी करा 1-2. आणि ते फेसबुकला बघत असेल त्यांना बी कमेंट करा, लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. असेच आम्ही रोज व्हिडिओ टाकत राहू आहे की नाही. तर चला भेटूया आता खाऊन पिऊन. पुढचे डोसे मलाच बनवायचे. हा आता सगळे इलाच बना. आता मी नाही करत ते. चांगलं नाही राहायचं कधी. चांगल्या माणसाची काही व्हॅल्यू नसती बरोबर. किती बी चांगलं राहा ना तिथं भांडणच करते बाया. बयानी यो माणूस आहे माणूस. तुम्ही बाया आहे का? हा ए जानू बोलणार आहे जाणे म्हणून. अरे मी बायको आहे. यो आमचा नवरा आहे. यो आमचा गपक्या नवरा. आणि हा आमचा पतला माणूस मोटू पतलू की जोडी दुनिया में सबसे निराली मोटू पतलू की जोडी. अरे देवाने मला हेच पाठवलंय. तुमच्याकडे कोणची मुसीबत आली ना त्याला छातीवर जाऊन बसायचं. पाहिजे माया साठीवर नको बज्जू कधी नाही तर पुरा जरा भांडणं माझ्यासोबत ह्यावेळी तर विचारच करून ठेवलंय. एकदम मस्ती मध्ये अशी मी झोपलेलो होतो इथं. तर लाईट गेली होती. एकदा लाईट गेली होती मी तर झोपलो होतो. तर थोडा अंधार होता. सकाळी 4 वाजता लाईट गेली. तर ही पायाला गेली अशी आणि आली गो माझ्या पाठीला असं मी असं झोपलो होतो उलटा असा पाय गेला आला. मी डायरेक्ट झोपात ओ म्हटलं बाप कोण आलं हे. पाहिलं तर ही होती. बरं झालं काय असं दगड उचकून घेतला तिनं पाय. काय पण नाही तर बोलता. पचकाच झाला असता. काय बी बोलता त्या दिवशी नाही गे त्याला पाय मा छातीवर तो. काय चला बाय बाय भेटू.